आज मी तुम्हाला छान असं चवदार आणि खमंग टेस्टी असं सांडग्याचं कालवण म्हणजेच डाळवड्याची भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे। इतकी छान खमंग टेस्टी भाजी तयार होती। उन्हाळ्याच्या दिवसात आपण हे सगळेच घरोघरी बनवले जातात बघा। सांडगे म्हणजे डाळीचे असतात, त्याचीच भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। रस्सा भाजी थोडीशी बनवलेली आहे, पण इतकी स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी लागते ना। आपण नेहमी असे भाज्या करून खात नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसात आपण हे बनवून खातो नक्की। तिकडे बघू शकता मी काय काय वापरलं, अगदी आमच्या गावरान पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। ते हे बघा, हे सांडगे ते छोटे छोटे घरीच बनवलेले आहेत। तर मस्त चण्याची डाळ मुगाची डाळ मिक्स करून छानपैकी असे हे घरीच तयार केलेले आहेत। तर खूप खमंग टेस्टी असे लागतात हे। त्याची आज मी रस्सा भाजी करून दाखवणार आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, कारण सांडग्याची म्हणजेच वड्याची भाजी जर करायची असेल तर कांदा टमाट्याचा वापर चांगला करायचा। आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही जास्त मसाले। आता आपण काय करायचं, सर्वप्रथम ना हे जे वडे आहेत ना, आम्ही तर वडेच म्हणतो इकडे, पण सगळीकडे याला सांडगे सुद्धा बोलतात। तर आपण हे काय करायचं, थोडंसं तेलामध्ये याला थोडंसं भाजून घ्यायचं। हे असं हे भाजून घ्यायचं आहे। हे थोडेसे असं भाजून घेतले की याची चव खूप छान लागते, अप्रतिम याची चव आहे। नेहमी आपण चणा डाळ वगैरे सगळं नेहमी बनवून खातो, पण हे जे आपण फक्त आणि फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात बनवले जातात, घरोघरी हे सगळं बनवलं जातं। आणि त्यामुळेच हे सगळं आपल्याला खायला भेटतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। पापड म्हणा, साबुदाणा पापड, हे कुरड्या वगैरे सगळं आपण हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवलं जातं। ते हे सुद्धा आम्हीच घरी बनवलेलं आहे। तर त्याची रस्सा भाजी आज तुम्हाला दाखवते। ते असं ना तळलेले वडे असतात ना, हे सांडगे जे असतात ना, ते खूप छान लागतात हा। भाजीपेक्षा ना हे असे तळून थोडंसं मीठ, अगदी थोडंसं मीठ टाकलं तर इतके चवदार लागतात ना। आता हे जे तेल उरले ना, हे तेलामध्ये आपण थोडंसं अजून तेल ॲड करायचं 1 चमचा। आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला जो मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकायचा। याच्यामध्ये कांद्याचा वापर जरा चांगला करायचा, म्हणजे काय होतं, चांगली चव येते। आता हे थोडंसं परतून घेते छानपैकी, याचा कच्चापणा जाईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचं। अगदी मी आमच्या गावाकडची पद्धत दाखवते तुम्हाला, म्हणजे आम्ही नेहमी गावाला मी ज्यावेळेस पण जायचो ना अगोदर, त्यावेळेस असं नेहमी आम्हाला खायला भेटायचं। तर ते अजूनही लक्षात आहे माझ्या। तर इकडे बघू शकता छानपैकी असे हे सांडगे जे आहेत ना, हे तळून काढलेले आहेत। आता थोडेसे मी घेते काढून, कारण ना मला हे असे तळलेले खूप आवडतात खायला, त्यामुळे थोडेसे घेते काढून एका वाटीमध्ये साईडला। खूप छान चवदार लागतात, कारण आपण याच्यामध्ये मिरची डाळी वगैरे टाकून छान बनवतो। ह्याच्यामध्ये मीठसुद्धा असतं ऑलरेडी, त्यामुळं आपण रस्स्यामध्ये जास्त मीठ नाही टाकायचं। तर भाजीपेक्षा ना मला हे असे तळलेले खूप आवडतात खायला। तर आता हे बघा कांद्याचा रंग चेंज झाला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे 1 मोठं टमाटे जे बारीक चिरून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तुम्ही इकडे बघू शकता आपण कांदा टमाट्याचा वापर चांगला केलेला आहे। ह्याची अगदी सुक्की भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकतात, म्हणजे सुक्की फट अशी भाजीसुद्धा बनवू शकतात। आणि रस्स्याची भाजी बनवली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते, मसाला वगैरे वाटून। आणि सिंपल पद्धतीने सुद्धा भाजी ही अप्रतिम लागते। तर मी तुम्हाला सिंपलच प्रोसेस दाखवते, जशी मी आत्तापर्यंत टेस्ट केलेली आहे। खूप छान लागते अशी प्रकारची भाजी। तिथे मी 1-1.5 चमचाच लाल तिखट वापरते, तुम्ही आवडीनुसार इथे आपले बेसिक मसाले टाकू शकता। हे बघा धना पावडर, गरम मसाला आणि थोडेसे जिरे टाकलेत आणि हळद टाकलेली आहे, लाल मसाला टाकला आहे। हे अर्धा चमचा, 1 चमचा असं टाकून घेतलेलं आहे अंदाजेनुसार। तुम्ही इकडे आवडीनुसार मसाले वापरू शकता। आता हे थोडासा मसाला, सर्व मसाले जे आपण ॲड केलेत हे कांदा टमाट्यामध्ये परतून घेऊया चांगले। आणि याला थोडंसं तेल सुटेपर्यंत असंच मंद गॅसवर ठेवायचं, जेणेकरून काय होतं, चांगली चव उतरते मसाल्यामध्ये। आता याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर याला थोडंसं परतून द्यायचं। हे थोडंसं परतून झालं की मग आपण हे झाकण जरा काढून बघायचं। हे बघू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे। आता हे परतून, हे बघा चांगलं परतून झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे। आणि आपण कांदा टमाटे इतके घेतले होते, पण पूर्णपणे हे सॉफ्ट नरम झालेले आहेत। आता आपण काय करायचं, हे चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अंदाजेनुसार, म्हणजे जितका तुम्हाला रस्सा हवा आहे, जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे कालवणाची, तितकी रस्सा इथे तुम्ही वाढवू शकता।
तर मला थोडंच करायचं आहे, जास्त नाही करायचं, म्हणून इथे मी 1-1.5 ग्लास पाण्याचा अंदाज ठेवला आहे. आणि हे पाणी आपण ज्यावेळेस याच्यामध्ये सांडगे म्हणजेच वडा वगैरे टाकतो त्यावेळेस जसं जसं ते शिजत जातो ना तसं तसं तो रसा आटत जातो. त्यामुळे 2 ग्लास जरी टाकलं तरी अर्धा ग्लास तरी त्याच्यामधला रस्सा जो आहे ना तो आटला जातो. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, जास्त मीठ टाकायचं नाही. आणि छान असं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे. तर अगदी छान आणि टेस्टी आणि खमंग ही रस्सा भाजी तयार होती सांडग्याची. तर नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही जर घरी बनवल्या असतील तर अशा नक्की एकदा प्रकारे ट्राय करा. तर मस्त अशी उकळी फुटून आलेली आहे. आणि जितकी चांगली उकळी फुटेल ना तितका चांगला याचा फ्लेवर उतरतो मसाल्याचा. आणि उकळी फुटली की मग आपण लगेचच ह्याच्यामध्ये एक एक करून हे आपण तळून घेतलेले थोडेसे सांडगे जे आहेत ना ते सगळे टाकून घेऊया. एक एक करून टाकायचं, कारण गरम उकळता रस्सा असतो त्यामुळे जरा जपून टाकायचं. आणि जितके आवश्यकता आहे तितके तुम्ही टाकून घ्यायचे. हे बघा, तर मी भरपूर असे टाकून घेते. छान याला मिक्स करून घ्यायचं. टाकल्या क्षणी बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी याला पॅक झाले, म्हणजे रस्सा पूर्ण पॅक झालेला आहे. आपण जे पण सांडगे याच्यामध्ये टाकलेत ना ते पूर्ण पॅक झालेले आहेत. आणि ह्याला मंद आचेवर आता शिजून द्यायचं आहे. जसं जसं ह्याच्यामधला गरमपणा वाढतो, जसं जसे उकळलं जातं, शिजलं जातं, कडलं जातं, तसं तसं हे जे आपले सांडगे ना नरम सॉफ्ट असे पडले जातात मस्तपैकी. आणि अगदी पण गाळ करायचे नाही, तर काय होईल पूर्णपणे मॅश होतो. याच्यामधला जो कडकपणा आहे ना तो राहिला पाहिजे, नाही तर मग खाण्याची मजा नाही येणार. आता पूर्णचपणे गाळ झाले तर मग आपल्याला कळणारच नाही की आपण खातो काय नेमकं. त्यामुळं हे थोडेसे अख्खे राहणेसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे जास्त पण गाळ करायचं नाही. नरम सॉफ्ट थोडेसे पडले, खाण्यायोग्य जर पडले ना तर लगेच गॅस बंद करायचा. उरलेल्या गरम रश्श्यामध्ये हे चांगले मेट होऊन जातात. हे बघा, मी गॅस बंद केलेला आहे. 1-2 उकळ्यामध्येच मी गॅस बंद केला आहे. आणि पूर्णपणे रश्श्यामध्ये हे सेट झालेत आपले सांडगे बघू शकता. एकही आपला जो वडा आहे तो तुटला गेलेला नाही, अख्खाच राहिलेला आहे. आणि असं अख्खा राहणं खूप गरजेचं आहे, नाही तर काय होतं सगळं असं मॅश होऊन जाईल. अगदी जास्त वेळ जर तुम्ही याला गाळ केलं तर हे मस्त असं घट्ट आणि थिक अशी छान अशी ही सांडग्याची रस्सा भाजी चवदार अशी तयार झालेली आहे. गरमागरम आता मी एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे, कारण मला लागलेली आहे भूक. आणि मी एक काढून घेतली एका प्लेटमध्ये छोट्याशा. आणि बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत कांद्याची पात, लोणचं वगैरे घेऊन इतका भारी याचा स्वाद लागतो. म्हणजे आपण इकडे रोज डाळ भात वगैरे सगळं चायनीज वगैरे नेहमीच खातो, पण हे असं गावरान पद्धतीचं पण खाल्लं पाहिजे इथे बनवूनसुद्धा, कारण हे खूप चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. ॲक्च्युली आपण आता सांडगे बनवतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आपण वापरतो, तर खूप असं प्रोटीन पण भेटतं आपल्या शरीराला. ते बघू शकता छान असं गरमागरम हे कालवण झालेलं आहे तयार. गरमागरम भाकरी करायच्या, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतच खूप भारी लागते. हे तुम्ही आवडीनुसार रोटीसोबतसुद्धा याला खाऊ शकता, पण माझा पर्सनल अंदाज आहे की तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीवरच ह्याला नक्की खा. आणि बघा सिंपल पद्धतीने पण मस्त अशी चवदार ही सांडग्याची भाजी, रस्सा भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर आवडली असेल तर एकदा ट्राय करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर छान झालेली आहे चवदार अशी झणझणीत वड्याची भाजी झालेली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन